सातारा गेली 25 वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला। उमेदवार कोणताही असो पण निवडून येतो तो राष्ट्रवादीचाच उमेदवार। कारण या 25 वर्षांमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ बांधली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं। आतापर्यंत साताऱ्याचा इतिहास पाहिला तर तब्बल 25 वर्ष साताऱ्यात राष्ट्रवादीचाच खासदार निवडून येतोय। पण आता मात्र राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आहेत। त्यात लोकसभा निवडणूक झाली आणि साताऱ्यामध्ये आता 63.7% इतकं मतदान झालं। अर्थात आत्ताच्या निवडणुकीची राजकीय समीकरणं मात्र वेगळी आहेत। कारण यावेळी 2019ला पोटनिवडणुकीत पराभूत झालेलेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीत मैदानात उतरले आहेत। आता या दोघांच्यात खरी टफ फाईट असली तरी साताऱ्याचा किंग कोण? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। साताऱ्यामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यांच्यावरच खरी मदार आहे ती साताऱ्याचा किंग कोण हे ठरवण्याची। आणि त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आमदार कोणत्या पक्षाकडून आहेत यावर देखील हे गणित ठरलं जाणार आहे। तसं पाहिलं तर वाईमध्ये 60.78% इतकं मतदान झालं। अर्थात तिथे मकरंदाबा पाटील ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत। त्यांनी त्या ठिकाणी वाई, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणी जास्तीत जास्त ताकद लावली आणि कुठल्याही परिस्थितीत युतीचा धर्म पाळायचाच म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान केलं। महेश शिंदे जे शिंदे गटाचे आमदार आहेत, ज्यांनी शशिकांत शिंदे यांचा मागच्या वेळी पराभव केला होता, त्यांच्या कोरेगावमध्ये संपूर्ण साताऱ्यात सर्वाधिक म्हणजे 67.51% इतकं मतदान झालं। कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे दोन मात्र अर्थातच उदयनराजेंच्या विरोधातले मतदारसंघ असतील। कारण कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत। त्या ठिकाणी 65.33% इतकं मतदान झालंय। तर कराड दक्षिण या ठिकाणी दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमदार पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे आहेत ते त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत। त्यामुळे 65.68% इतकं चांगलं मतदान कराड दक्षिण मध्ये झालंय। म्हणजे या दोन्ही ठिकाणी देखील 50-50 अशी गणितं होऊ शकतात। नंतर पाटण अर्थात शंभूराज देसाई जे आता विद्यमान मंत्री देखील आहेत शिंदे गटाचे, त्यामुळे त्या ठिकाणी ते युतीचा धर्म पाळतील आणि उदयनराजेंना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देतील असा प्रयत्न निश्चितच त्यांच्याकडनं झाला असावा। त्या ठिकाणी 56.50% इतकं मतदान झालंय। आणि उरला तो सातारा। साताऱ्यामध्ये स्वतः आमदार आहेत ते म्हणजे भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले जे उदयनराजेंचे चुलत बंधू आहेत। त्या ठिकाणी 62.77% इतकं मतदान झालेलं आहे। भले त्यांच्यात जुने वाद असतील, मतभेद असतील, पण ते सगळे बाजूला ठेवून शिवेंद्रराजेंनी संपूर्ण सातारा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला। त्या ठिकाणी 62.77% इतकं मतदान झालं। आता साताऱ्यामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले 3 महत्त्वाचे जे विधानसभा मतदारसंघ येतात ते म्हणजे कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण। याच ठिकाणी जवळपास 50% मतदार आहेत आणि त्यामुळं उदयनराजेंनी यावेळी सगळ्यात जास्त प्रचाराचा जोर दिला तो या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये। कारण 2019 जी पोटनिवडणूक झाली त्यावेळी त्यांना सर्वात कमी मताधिक्य या 3च विधानसभा मतदारसंघांतून मिळालं होतं। त्यामुळे उदयनराजेंनी ह्या 3 ठिकाणी यंदा जोर लावला। तिकडे शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली। अर्थात दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी टाळली असली तरी शशिकांत शिंदे यांच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोटाळा केला किंवा गैरव्यवहार केला असा आरोप करण्यात आला। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी माजी संचालकाला अटक देखील झाली। आता शशिकांत शिंदे यांना अटक होते की काय अशी चर्चा देखील साताऱ्यात रंगली। पण या कथित घोटाळ्याचा मुद्दा प्रचारात आल्यामुळं अर्थातच साताऱ्यातल्या विकासाचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न बाजूला गेले आणि मुद्दा फक्त त्या कथित घोटाळ्याच्याच संबंधी आसपास भरकटला।
त्यामुळं आता खरी लढाई शशिकांत शिंदे वर्सेस उदयनराजे भोसले यांची आहे. आपल्याला आठवतंय 2019 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे निवडून आले. अर्थात ते 3 वेळा या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत, 2009, 2014, 2019. पण 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडून येऊन सुद्धा, खासदार होऊन सुद्धा त्यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिला, भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा उदयनराजेंना संधी मिळाली. अर्थात त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवारांनी थेट श्रीनिवास पाटील या आपल्या मित्रालाच उतरवलं. अर्थातच राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवारांची साताऱ्यातली पावसातली सभा रंगली आणि त्या ठिकाणी उदयनराजेंना पराभव स्वीकारावा लागला. अर्थात लोकसभेची खासदारकी गेल्यानंतर देखील भाजपकडून त्यांना मागच्या दारानं खासदारकी देण्यात आली. पण आता या निवडणुकीत खासदारकी मिळवण्यासाठी उदयनराजेंना प्रचंड मेहनत घ्यावी लागली, प्रयत्न करावे लागले, दिल्लीत जाऊन ठाण मांडावं लागलं, काही करून उमेदवारी देण्यासाठी धडपड सुरू झाली. अखेर 12व्या यादीत भाजपनं तब्बल 12व्या यादीत उदयनराजेंचं नाव कन्फर्म केलं. पण खरं तर तिकडे काँग्रेसनं शाहू महाराजांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याशिवाय भाजपकडे पर्याय उरला नव्हता. अखेर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे दोघेही निवडणुकांमध्ये आमने सामने आले. आता खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई आहे ते उदयनराजेंसाठी. कारण की 2019चा आधी विजय, नंतर पोटनिवडणुकीत पराभव आणि आता काय. त्यामुळे साताऱ्याचा किंग कोण हे 4 जूनलाच सातारकरच ठरवणार आहेत. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.